सुरू व्हायला जरासा उशीर झालाय. मला खात्री आहे की तुम्ही एवढा वेळ संयमानं बसलात आणि आता पुढचाही कार्यक्रम तेवढ्याच संयमानं पाहाल, कारण तो तेवढाच बहारदार होणार आहे. कारणही तसंच खास आहे. रईस लष्करिया प्रोडक्शन प्रेझेंट्स अवधूत गुप्ते दिग्दर्शित एक तारा या चित्रपटाच्या म्युझिक लॉन्चच्या निमित्तानं आपण सगळे इथे जमलेलो आहोत. तुम्हा सगळ्यांचं रईस लष्करिया प्रोडक्शन्स तर्फे पुन्हा एकदा मनापासून स्वागत. काही वर्षांपूर्वी रईस लष्करिया प्रोडक्शनने काही खास तारखांना काही खास गोष्टी केल्या. 10-10-10ला एक पाऊल पुढे रईस लष्करिया प्रोडक्शनने टाकलं, ते म्हणजे स्वराज्य मराठी पाऊल पडते पुढे या चित्रपटाद्वारे. 11-11-11ला हा चित्रपट रिलीज केला आणि त्यानंतरची तशीच गोल्डन डेट म्हणजेच 12-12-12ला एक तारा जर्नी ऑफ रॉकस्टारची घोषणा झाली. आता हा चित्रपट येत्या 30 जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय आणि आज त्याच्या म्युझिक लॉन्चच्या निमित्तानं आज इथे आपण सगळे जमलेलो आहोत. चला बोलूया आता एक तारा बद्दल. अवधूत गुप्ते यांचा महत्वाकांक्षी असा एक तारा फायनली 30 जानेवारीला रिलीज होतोय. आपल्या सगळ्यांची उत्सुकता त्यासाठी ताणली गेली होती. या चित्रपटाबद्दल आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण बोलणारच आहोत, पण जिथे अवधूत गुप्ते आहेत त्या चित्रपटातलं संगीत सुद्धा तेवढंच खास असणार याची आपल्या सगळ्यांना खात्री असते. आणि मला खात्री आहे आज तुम्ही याच तयारीने इथे आलेले आहात की या चित्रपटातलं संगीत इथे अनुभवायला सुद्धा मिळेल. ची वेगळी ओळख सांगायला आता हरकत नाहीये. अवधूत गुप्ते यांची ती बहीण आहे, त्यामुळे हे कुठून आलं असेल रॉक स्टाईल हे तुमच्या लक्षात आलंच असेल. मुग्धा, इफ आय एम नॉट रॉंग, या एक तारामधलं तुझं हे पहिलं चित्रपटातलं गाणं आहे ॲज अ प्लेबॅक सिंगर यू कॅन से. कसा अनुभव होता ओव्हरऑल? एकदमच मस्त. माझ्यासाठी ॲक्च्युली हे सगळं नवीन आहे. मी आधी जॉब वगैरे करायचे, इंजिनिअरिंग केलं आणि मग आत्ता कुठे या फील्डमध्ये आले आणि अवधूतदादाबरोबर होतं म्हणून मजाच आली. अगेन इट वॉज अ डिफरंट सॉन्ग. रॉक पहिलंच गाणं रॉक म्हटल्यावर पण खूप वेगळी मजा होती. सो आय एन्जॉयड इट अ लॉट. पण मग तिथे रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये तो दादा जास्त असतो की म्युझिक कंपोजर जास्त असतो? नाही, तो फक्त म्युझिक कंपोजर असतो. खूप ओरडतो, तिथे दादागिरी करतो. हो, खूप दादागिरी करतो. ऑल राईट. मी अजूनही काही टीम मेंबर्सला वर बोलवणार आहे, पण त्याआधी आज आपल्यामध्ये उपस्थित असलेले सचिनजी पिळगावकर, साजिद वाजिद आणि मिस्टर असलम लष्करिया यांचं आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. सर, आपण आलात, आम्हाला फार आनंद वाटला. या चित्रपटातली जी गाणी आहेत त्यांचे अरेंजर्स यांना मी मंचावर याची विनंती करतो. आपण कृपया आपलं नाव घेतल्यावर प्लीज मंचावर या. मिस्टर प्रसाद साष्टे, मिथिलेश पाटणकर, मणी अय्यर, पवन रसिले आणि रोहन प्रधान. आपण कृपया मंचावर यावं अशी आपल्याला विनंती. म्युझिक रिलीजच्या निमित्तानं संगीताशी निगडीत ज्या ज्या गोष्टी चित्रपटामध्ये होतात आणि अनेकदा हे चेहरे आपल्या समोरच येत नाहीत, त्यामुळे आमचा हातचा हा विशेष प्रयत्न आहे की या सगळ्यांना आपल्या समोर आणावं आणि त्यांनी काय काम केलंय हे गाण्यांमधून आपल्याला कळेलच. पण हा एक तारा या सगळ्यांच्या घरी पण जावा अशी आमची त्यामागची भावना आहे. त्यामुळे हा एक तारा आपल्या हस्ते आपण यांना द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. मिस्टर सादिक लष्करिया, सहनिर्माता, रईस लष्करिया प्रोडक्शन्स. थँक्यू सो मच. बाकी सगळ्यांचे धन्यवाद. आपण स्थानापन्न व्हावं ही विनंती. सुरेशजी वाडकर यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यांचे आशीर्वाद अवधूतच्या प्रत्येक सिनेमाला, प्रत्येक कार्याला असतातच. सुरेशजी धन्यवाद, थँक्यू. देवा तुझ्या नावाचं हे येड लागलं, जिथं तिथं रूप तुझं दिसू लागलं. माझ्या मते अवधूत गुप्तेच हे शब्द लिहू शकतात आणि ज्ञानेश्वर मेश्राम आणि गुप्तेच हे गाऊ शकतात. जोरदार टाळ्या पुन्हा एकदा या दोघांसाठी. धन्यवाद. इतकं गोड. मला असं वाटतं माऊली की तुम्ही जी भक्ती करता, जे मनापासून देवाची प्रार्थना करता, ती बहुधा तुमच्या गळ्यातून अशी गाण्याच्या रूपाने आम्हाला ऐकायला मिळते. नक्कीच. आमच्या घरामध्ये वारकरी संप्रदायाची परंपरा आहे 3 पिढ्यांपासून. तर आमच्या घरामध्ये भजन कीर्तन हे सतत दिवस निघाल्यापासून संध्याकाळपर्यंत झोपेपर्यंत हे चालूच असतं, नामस्मरण. कदाचित ते आमच्या वाटेला आलं असेल असं. एक मला जरा तुम्हाला वेगळा प्रश्न विचारायचा आहे. मला माहिती नाही तो आत्ता विचारणं उचित आहे की नाही, पण तरी सुद्धा मी लहान तोंडी मोठा घास घेतो असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. मी असं ऐकून आहे तुम्ही चित्रपट पाहिला आहे, चित्रपटाचा फर्स्ट लुक आणि त्यानंतर एक ट्रायल सुद्धा तुम्ही पाहिली आहे असं म्हटलं जातं, किंवा असं मी ऐकून आहे की या चित्रपटातलं हे कॅरेक्टर ज्ञानेश्वर माऊली हे तुमच्या आयुष्याशी बऱ्यापैकी निगडीत आहे. तुम्हाला काय वाटतं? खरंच मी भाग्यवान आहे अवधूतजींचा
की जवळजवळ अर्धा चित्रपट मला त्यांनी विचारलंसुद्धा, माऊली असं असं आहे. म्हटलं माझं खरंच भाग्य आहे, कारण माझ्यासाठी तो फार मोठा अचिव्हमेंट आहे त्यासाठी. तर मी खरंच अवधूतजींचा फार मोठा आभारी आहे. हे सगळं त्यांना कसं घ्यावंसं वाटलं काय माहिती नाही, पण फार मोठी गोष्ट आहे. पण आम्ही जेव्हा चित्रपट बघू तेव्हा त्यातल्या ह्या घटना प्रसंग हे खरोखरच तुमच्या आयुष्यात घडलेत असं तुम्हाला वाटतंय, किंवा तुम्ही किती रिलेट करू शकता याला? हो, नक्कीच. सारेगमपमध्ये असताना हा सुद्धा माझा एक मुलगा वारला आहे. त्याच्या आधी फार यश प्राप्त होईपर्यंत माझ्या संकटाने माझा पाठलाग सोडलेला नव्हता. तर त्याच्या आधी बऱ्याचशा काही घटना माझ्या जीवनामध्ये घडल्या आहेत आणि त्या माऊलींना आणि वारकरी संप्रदायाला न सोडल्यामुळे कदाचित मला अवधूतजींनी पदरात घेतलं आहे आणि आज ज्ञानेश्वर मेश्राम त्यांच्यामुळेच आज उभा आहे इंडस्ट्रीमध्ये. त्यांचे उपकार कधीच विसरण्यासारखे नाही आहेत, कारण माझ्यासाठी ते देवदूत आहे, अवधूत नसून देवदूत आहे. आज ज्ञानेश्वर मेश्राम आपल्याबरोबर इथे आहेतच. त्याचबरोबर या चित्रपटामध्ये ज्यांनी गाणी गायली आहेत आणि जे टेक्निशियन्स आहेत त्यांनाही मी मंचावर एक एक करून बोलवतोय. जोरदार टाळ्यांनी यातल्या काही छोट्या आणि काही मोठ्या गायक कलाकारांचं आपण स्वागत करूया. या गायक आणि टेक्निशियन्सच्या टीममध्ये मला तरी एक नाव वाचताना मी पुन्हा पुन्हा चेक केलं, ते म्हणजे अभिजित पानसे. मला आधी असं वाटलं चुकून हे गायकांच्या यादीमध्ये आलंय की काय, पण आज त्याचं उत्तर त्यांनीच द्यावं अशी मी त्यांना विनंती करतो. ज्ञानेश्वर, तुम्हाला विनंती करतो की माईक प्लीज अभिजित पानसेंना द्या. सगळ्यात सुंदर गाणं जे गायलंय या फिल्ममध्ये ते मी गायलं. त्यामुळे मी आल्या रईस लष्कर यांना सांगितलं की तुम्ही जेवढी आमंत्रण आणि तुम्ही जेवढी पब्लिसिटी नाही केली याची तर तेवढी मी केली आहे, की नक्की या ते एकताराचं म्युझिक लॉन्चला या, नक्की या, नक्की. ते गाणी सॉलिड आहे. मग एखादा विचारतात काय काय तू 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 प्रोड्युसर? नाही, गायलोय मी त्यात. पण अवधूतचे आभार. म्हणजे त्या गाण्याच्या लिस्टमध्ये मला असं उगाच असं वाटलं की म्हणजे गाणं तिघांनी गायलंय, ते मी आणि कोरस. म्हणजे मी, स्वप्नील बांदोडकर आणि अवधूत गुप्ते असं तिघांनी गायलंय. आणि खरं तर आम्ही कुठून तरी येत होतो अवधूत वगैरे आम्ही, आणि त्याला असं बरं गाण्याचा शब्द दोन ऐकलं की तुम्हाला कळेल त्यांनी मला का घेतलं. तर गाण्याचा शब्द आहे ठोक साला. पहिल्यांदा त्याला मीच दिसलो असणार. मग मी गायलो आणि मी जसा गायलो त्याच्यावर बहुतेक नंतर त्यांनी कंपोज केलं, इतकं मी वाईट गायलो त्या दिवशी. आणि पण अवधूतचे आभार की म्युझिक लॉन्चला सिंगर म्हणून उभं राहण्याचं भाग्य मला त्यांनी दिलं. आणि दुसरे आभार, त्यांनी हे सगळे गातात तसं मला आज गायला लावलं नाही. पण वी आर ग्लॅड या निमित्तानं तुमचं गाणं आम्हाला ऐकायला मिळेल. आणि बहुधा राजकारणामध्ये जसं म्हणतात की साम दाम दंडभेद सगळंच करावं लागतं, त्यामुळे कदाचित कधी कधी वापरायला लागलं. सगळं करून बघतोय, राजकारण केलं, पिक्चर केलं, गाऊन बघतोय, काहीतरी करिअर घडेल बहुतेक आता. स्वप्नील, मी तुला विनंती करतो, अवधूत आणि तुमची मैत्री सगळ्यांना माहितीच आहे, या चित्रपटाचा अनुभव कसा होता? नमस्कार. अवधूतचा हा चौथा चित्रपट आहे. झेंडा, मोर्या, भटिंडा आणि आता एकतारा. एकतारामध्ये माझं फक्त एकच गाणं आहे, त्यामुळे ते नसतं तर त्याला खूप मारलं असतं. पण खूप मजा आली रेकॉर्डिंगच्या वेळेस. आणि जेव्हा कळलं की अभिजित पानसेबरोबर गायचं आहे, त्यामुळे मला जरा दडपण आलं होतं. खूप गमती जमती झाल्या रेकॉर्डिंगच्या वेळेस. सुरजींच्या आजीवासनमध्ये रेकॉर्डिंग झालं. अभिजित पानसेचा आवाज बसला, मग त्याला गरम पाणी आणलं गेलं, त्याचे खूप लाड केले गेले, असं खूप गमती. आणि फक्त 4 लोक होते स्टुडिओमध्ये, मी, अभिजित, अवधूत गुप्ते आणि अवधूत वाडकर. आमचा हा जो V2 ग्रुप आहे, तर आम्ही ही 4 मित्र हे रेकॉर्डिंग करत होतो. खूप मजा आली, खूप धमाल केली आणि खूप बरं वाटलं साहेब तुमच्याबरोबर गाताना. आशीर्वाद राहून द्या तुमचा. थँक्यू सो मच. थँक्यू अवधूत आणि ऑल द बेस्ट. जोरदार टाळ्या अभेद्यसाठी.
असे लोक आहेत ज्यांनी ॲक्टर्सला नाचवलंय आणि एक आपल्या सगळ्यांचे परिचित असे आहेत जे कायमच शब्दांना नाचवतात आणि खेळवतात. जोरदार टाळ्यांनी मंचावर स्वागत करूयात या चित्रपटातली गीतं आणि आजच्या इव्हेंटचं ज्यांनी कोरिओग्राफी केली आहे असे सिद्धेश दळवी आणि रवी बोटालजे. रवी बोटालजे यांनी 2 तर सिद्धेश दळवी याने चित्रपटातलं 1 गाणं कोरिओग्राफ केलं आणि त्याचबरोबर सिद्धेशने आजच्या या कार्यक्रमाची सुद्धा कोरिओग्राफी केली आहे. त्याचबरोबर चित्रपटांनाही ज्यांची गीतं होती असे प्रतिभा संपन्न गुरु ठाकूर यांना मी मंचावर यायची विनंती करतो. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण या तिघांचंही स्वागत करूया. खरं तर अवधूत बरोबर बऱ्याच वेळा म्हणजे बरीच वर्ष काम करतो. अगदी कॉलेजपासून आम्ही तो अगदी सुरेश भटांच्या गाण्यांना तो रॉकमध्ये बसवायचा आणि मग मला सांगायचं याच्यावर वेगळे शब्द लिही. तेव्हापासून मी अवधूतला ओळखतोय. पण मला हे सांगायला आवडेल की बऱ्याच वेळा अवधूतचा हा अट्टहास असतो की तू आधी गाणं लिही मग मी कंपोज करतो, तू काही लिही. असं फार कमी वेळा होतं आणि गीतकाराला अशी खूप कमी वेळा संधी मिळते. यावेळेसही त्याने बऱ्यापैकी वेळ दिला होता आणि मी हे सांगू शकेन की बेदम गाणी लिहिणं असतं ना किंवा पोटभर गाणी लिही असं यात झालं की एक गाणं झालं अजून एक आहे अजून एक असं 3, 4, 5, 6, 7, 8, 9 असं इतकी अथक गाणी या सिनेमाकरता लिहिलीत. आणि आनंद आहे की सगळ्या प्रकारची म्हणजे रॉक, पॉप, भजन, गझल जितके म्हणून प्रकार आहेत ते मला हाताळता आले. असं फार कमी वेळा अशी संधी मिळते. त्यासाठी मी मनापासून अवधूतचे आभार मानतो. राईट आउटडोर मीडियाचे योगेश लखानी. आम्हाला सगळ्यांना सगळ्यात जास्त आनंद या गोष्टीचा होतोय की यावेळेला फार एका वेगळ्या रूपात एका वेगळ्या कॅरेक्टर मध्ये आम्हाला तुला बघता येईल. आणि आता तुझं रूप बघता आम्हाला खात्री की चित्रपटामध्ये सुद्धा या वेगळ्या कॅरेक्टरमध्ये तुझ्या अभिनयाचे रंग भरले असतील. हा ओव्हरऑल अनुभव कसा होता? यापूर्वी तुला आम्ही लव्हर बॉय, थोडा रावडी मुलगा अशा अनेक भूमिकांमध्ये पाहिलंय, पण हा अनुभव कसा होता मित्राबरोबर काम करतानाचा? सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार आणि धन्यवाद. तुम्ही आमच्या या म्हणजे काय म्हणू खूपच वाट पाहत होतो या क्षणाची आणि त्या क्षणात तुम्ही पण सहभागी आहात ही विठ्ठलाची कृपा. खूप छान अनुभव होता आणि मी खरं सांगतो हा म्हणजे फार अति करत नाही आहे, पण आधी खाली होतो तेव्हा फार असं टेन्शन होतं. पण इथे आल्यावर माहीत नाही बहुतेक शूटिंगमधला माऊली पुन्हा संचारला होता अंगात. पण खूप छान अनुभव. म्हणजे आत्ता जसं तू सांगितलंस की या अगोदर बरेच वेगवेगळे रोल केले. अर्थात अवधूत गुप्तेंच्या सिनेमात झेंडा यात संध्या शिंदे केला, मोर्यामध्ये मान्या शिंदे केला, मग रिंगामध्ये काम केलं. एक वेगळी अशी रावडी किंवा रफ अँड टफ अशी इमेज झाली होती. पण मी पुन्हा एकदा जसं मगाशी ज्ञानेश्वर म्हणाला की ते माझ्यासाठी अवधूत नाही माझ्यासाठी देवदूत आहे, तसं मी पण म्हणेन की माझ्यासाठी देवदूत आहे. कारण खरंच अनेक वर्ष प्रयत्न करतोय जसे सगळेच करतात तसा मी प्रयत्न करतोय काहीतरी करण्याचा, काहीतरी करून दाखवण्याचा. पण झेंडाने एक कलाटणी दिली आयुष्याला आणि तिथून सुरुवात झाली. तिथे अवधूत गुप्तेंनी हात दिला, तो आजतागत त्याचा हात आणि माझा हातात आणि एक्सपिरियन्स मला असं वाटतं की तुम्ही सिनेमा बघाल तेव्हा तुम्हाला पण येईलच. संतोष, आम्ही खूप आतुरतेने वाट बघतोय. मी तुझ्याच बरोबर या चित्रपटातल्या इतर कलाकारांना सुद्धा मंचावर एक करून यायची विनंती करतो. आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. एक सांगायची इच्छा आहे मला खूप की या सिनेमा हा माऊलीचा सिनेमा असला तरी तो माऊली पूर्णपणे झाला नसता तो या सगळ्यांमुळे. आणि नक्कीच तेजस्विनी, सागर, हे सगळेच, उर्मिला, मंगेश, पुष्कर पण खरंच यांच्यावर काम करण्याचा खूप चांगला अनुभव होता. तर तेजस्विनीवर काम करण्याची इच्छा फार आधीपासून होती माझी, ती या सिनेमात पूर्ण झाली. बिकॉज एका चांगल्या ॲक्टर्सवर काम करताना आपली पण कला, आपलं पण काम जरा जास्त खुलून येतं. सो थँक्स तुम्हाला सगळ्यांना थँक्स. मला तुमच्या सगळ्यांचे अनुभव ऐकायला खूप आवडतील, पण तरी सुद्धा आपण मुळात उशिरा केल्यानं तो लवकर संपवा पण लागेल. म्हणून आपल्यापैकी प्रातिनिधिक म्हणून मी काहींना विनंती करतो की आपण आपला अनुभव विशद करावा. तेजस्विनी, तुझ्यापासून सुरुवात करूया. सर्वप्रथम सर्वांना धन्यवाद, तुम्ही इथे उपस्थित राहिलात. खूप मोठे मान्यवर आमच्यासमोर आज बसलेत, त्यामुळे थँक्यू सो मच पर्सनली सगळ्यांना. आणि एकतारा ही फिल्म 30 जानेवारीला रिलीज होते. आम्ही खूप दिवसांपासून या फिल्मची वाट बघतोय सगळेच आतुरतेने, अवधूत दादा पण. आणि आज म्युझिक लॉन्च आहे, त्यामुळे कलाकारांचं विशेष कौतुक इतर वेळेला होतंच,
त्यामुळे म्युझिक लॉन्चच्या निमित्ताने सगळे म्युझिशियन्स, टेक्निशियन्स ज्यांचं इथे कौतुक झालं त्यांच्या वतीने सुद्धा मी रईस सरांचे आभार मानते की त्यांना इथे येण्याची संधी दिली. आणि 30 जानेवारीला आमचा चित्रपट सगळ्यांनी जरूर बघा. तुमचे आशीर्वाद तुमचा आशीर्वादाचा हात आमच्या डोक्यावरती असू देत. आणि मी स्पेशली अवधूत दादाला खूप शुभेच्छा देते. त्यांनी आधीपासूनच संगीतकार म्हणून स्वतःला तो प्रूव्ह करत आलेला आहे. आता दिवसागणिक तो दिग्दर्शक म्हणून सुद्धा प्रूव्ह करतो आहे. आणि ही आणखीन एक मैलाचा दगड असं त्याच्या करिअरला अजून एक तारा लागणार आहे त्याच्या करिअरसाठी. तर त्यामुळे त्याला खूप खूप शुभेच्छा. रईस सरांना खूप खूप शुभेच्छा त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी. थँक्यू सो मच. मला काही जास्त अनुभव नाही आहे चित्रपटांचा. एक हार्डली 4-5 चित्रपटांमध्ये मी काम केलं आहे. पण यांच्या सगळ्यांबरोबर अवधूत दादाबरोबर काम करताना खूप काही शिकून गेलो मी. कसं काम करायचं हे या सगळ्यांकडून शिकलो आहे. यापुढेही शिकत राहील. नाही असं नाही, पण ज्यांच्याबरोबर मी आजपर्यंत काम केली तर खूप काही शिकलो. बस मी इथे उभी आहे हेच माझ्यासाठी ॲक्च्युली खूप खूप म्हणजे खूप विशेष आहे माझ्यासाठी. कारण पहिलाच सिनेमा आणि इतकं छान कॉम्बिनेशन सगळ्यांचं. आणि रईस लष्करिया, अवधूत गुप्ते आणि गाणी तर म्हणजे मी एवढी रिक्वेस्ट करते तुम्हाला की आमच्यासाठी नको, प्लीज गाण्यांसाठी सिनेमा बघा. इतकी कडक गाणी आहेत आणि इतका सुंदर चित्रपट बनला आहे. आणि आम्ही खरंच जसं तेजूनं सांगितलं की खूप वाट बघत होतो सिनेमाची. तर तुम्ही सगळे आज जशी हजेरी लावली आहे तसे हे सगळे मोठे लोक आणि प्लस इथे आलेली मीडिया आणि सगळ्या लोकांना रिक्वेस्ट आहे की खरोखरीच गाण्यांसाठी तरी हा सिनेमा बघा. आणि चित्रपटातला अनुभव म्हणजे काय, संतोष जुवेकर, तेजस्विनी पंडित, सागर कारंडे म्हणजे नाहीच, म्हणजे मी कुठेही स्टँड नाही होते यांच्यासमोर. पण सरांनी खूप मोठी संधी दिली आणि काम करायला मिळालं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आणि खूप छान आहे. त्याबद्दल खरंच थँक्यू. नमस्कार सगळ्यांना. नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हे नवीन वर्ष सुखासमृद्धीचं, भरभराटीचं, चांगल्या आरोग्याचं जावं. एकतारामध्ये मी खूप वेगळी भूमिका केलेली आहे. मी पुष्कर श्रोत्री म्हणून एकतारामध्ये आलेलो आहे. खूप महत्त्वाची एक गोष्ट मला इथे आनंदाने शेअर करावीशी वाटते. संतोष जुवेकरला गाण्याचा अंग पहिल्यापासून होतच आणि तो वेळोवेळी चांगली चांगली गाणी ऐकत असा. गाण्याचं अंग असणं म्हणजे फक्त इथे असणं नाही, तर इथे आणि इथे असणं सुद्धा गरजेचं आहे. जे संतोषच्या इथे आणि इथे गाणं अत्यंत पक्कं होतं. आणि ह्या चित्रपटाच्या निमित्ताने तो गिटारसुद्धा शिकला. शूटिंगच्या वेळी तो वेळोवेळी आम्हाला गिटार वाजवून दाखवायचा. आणि एका चित्रपटासाठी एखाद्या कलाकाराने जितकी मेहनत आपल्या अभिनयावरती, आपल्या रोलवरती, आपल्या कॉस्ट्यूमवरती जसा एखादा कलाकार घेत असतो तसं ह्या चित्रपटामध्ये संतोषने खरंच खूप मेहनत घेतली आणि त्याचा उत्तम रिझल्ट तुम्हाला चित्रपटामध्ये दिसणार आहे. किंबहुना आत्ता आपण हे जे गाणं संतोषला परफॉर्म करताना बघितलं, ऐकलं, खरंच असं वाटत होतं समोरून की संतोषच गातो आहे आणि संतोष खरंच मनापासून गात होता. त्याला एकदा जोरदार टाळ्या वाजवून दाद द्यायलाच हवी. त्यामुळे ह्या सगळ्यांबरोबर काम करायचा आनंद खूप वेगळाच आहे. संतोष आणि सगळ्या टीमचं खूप खूप अभिनंदन. थँक्यू. थँक्यू सो मच. आज तुम्हा सगळ्यांना एक तारा तुमच्या घरी नेता यावा अशी आम्ही एक व्यवस्था केली आहे. आत्ता इथनं एक तारा आम्ही घेऊन जाणारच आहोत. पण संतोषनी यावर्षी नाही खूप सारे अवॉर्ड्स जिंकले, खूप मेहनत घेतली आहे त्यांनी. तो या फिल्ममधनं नक्की 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 उत्कृष्ट अभिनेता म्हणून पुरस्कार घेऊन जाईल. आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेतच. मी रईस लष्करिया प्रोडक्शनचे सहनिर्माता विशाल घाग यांना विनंती करतो की आपण आपल्या हस्ते या सगळ्या कलाकारांना एक तारा भेट द्यावा. संतोषला अशा पद्धतीने अवॉर्ड देताना मला फार आनंद होतोय. खरोखरच हा आमच्या सगळ्यांचा एक तारा आहे.